नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया शिमला मिरचीची भाजी. आपण पाव किलो शिमला मिरची घेतली आहे. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. शिमला मिरची टोपात टाकूया, पाणी टाकूया टोपामध्ये. त्याला स्वच्छ धुवून घेऊया. सगळे मिरची आपले धुवून झाले आहे. त्याला कट करून घेऊया. मिरच्यामधले बिया आपण हे सर्व काढून टाकूया. त्याला कट करून घेऊया बारीक. शिमला मिरची सर्व असं बारीक कट करून घेऊया आपण. आपली शिमला मिरची कट करून झाली आहे. आपण बाउलमध्ये काढूया. एक टमाटा घेऊन घेऊया. टमाटाला कट करूया. त्यातले बिया काढून टाकूया. बिया काढून टाकला सर्व त्याला बारीक कट करून घेऊया. टमाटा कट करून झाला आहे. 4 कांदे कट करूया. शिलटा काढून घेऊया. कांद्याचं बोड काढून टाकूया, चांगलं राहत नाही. कांद्याला बारीक कट करून घेऊया. सर्व कांदे असेच कट करून घेऊया. कांदे आपले कट करून झाले आहे. कोथिंबीर घेऊन घेऊया. कोथिंबीर घेऊन झाला आहे. कोथिंबीरला बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर कट करून झाला आपला. आपण गॅस पेटूया. पॅन कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते, तवं चालते. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. पाववाटी आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाण्याला खमंग भाजून घेऊया. असे चुटचुट करत आहेत आपले शेंगदाणे. आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. तेव्हा किती छान शिलटा निघत आहे. गॅस बंद करूया. काढूया. 1-2 मिनिटं शेंगदाणे थंड होऊ देऊया, म्हणजे शिलटा निघत आहे. गॅस पेटूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण कमी पण टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. मी 1.5 चमच टाकत आहे. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. त्याला फिरवूया व्यवस्थित. जिरा राई आपले कळले आहे. 4 कांदे बारीक कट केलेले आपण टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवूया. आपले शेंगदाणे 2 मिनिटं झाले आहे. शिलटा काढूया आपण. ते चोळ्याने चांगलं शिलटा निघत आहे. शिलटा काढून झाला आपल्या शेंगदाण्याचा. थोडं असलं तरी काय होत नाही. आपण खलबत्त्यामध्ये पण वाटू शकता, मिक्सरच्या भांड्यात पण वाटू शकता. आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकूया. मिक्सरला वाटूया आपण शेंगदाणे. वाटून झाला आहे आपले शेंगदाणे. कांदा आपला फ्राय झाला आहे. 1 टमाटा कट केलेला टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस फास्ट करूया. हिरवी मिरची वाटून पण टाकू शकता आपण. कट करून पण टाकू शकता. लाल मिरची पावडर पण टाकू शकता. मी लाल मिरची पावडर टाकत आहे. त्याच्यामधनं 1.25 चमच मिरची पावडर घेतली आहे आपण. आपण जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. कांदा टमाटा आपला फ्राय झाला आहे. 1/2 चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला फिरवूया. गॅस सुरू करूया. 1 चमच हळद पावडर टाकूया. 1.25 चमच मिरची पावडर टाकूया. त्याला फिरवून घेऊया. शिमला मिरची पाव किलो घेऊन कट केलेले आपण टाकूया. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. मी पाव किलो घेतले आहे. त्यात टाकून घेऊया. त्याला असे फिरूया. हे अर्धी वाटी शेंगदाणे वाटून घेतलेले आपण टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपण फिरून घेऊया. अर्धी वाटी पाणी टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. आपण चवीपुरतं मीठ टाकूया. 1/2 चमच मीठ टाकूया. त्याला फिरून घेऊया. 2 मिनिटं वाफेवर झाकून ठेवूया. 2 मिनिटं झाले. आपण बघूया भाजी आपली शिमला मिरचीची भाजी शिजून झाली का. आपली भाजी शिजून झाली आहे. आपण गॅस बंद करूया. आपली शिमला मिरचीची भाजी तयार झाली आहे. किती छान 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 त्यात आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. भाकरी बरोबर पण खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.